मित्रांनो, तुम्ही मुंजा या भूतप्रकाराबद्दल ऐकलंय का? नुकताच आलेला मुंजा हा चित्रपट जर तुम्ही पाहिला असेल तर मुंजा काय असतो याचा तुम्हाला पुरेपूर अंदाज लागला असेल. तर आज मी घेऊन आलोय खास तुमच्यासाठी काळजाचा थरकाप उडवणारी अशी एक भयकथा. डोंगराच्या पायथ्याशी वसलेलं सावली हे गाव. आता तुम्ही म्हणाल, सावली हे कसं नाव? तर यामागे एक मोठा इतिहास आहे. बाजूच्या भल्या मोठ्या डोंगरामुळे या गावावर फार कमी प्रमाणात ऊन पडते. डोंगराची सावली चहूबाजूने पडत असते, त्यामुळे या गावाचे नाव सावली असे पडले होते. तर गाव लहानच होतं, पण पिंपळावरच्या मुंजाच्या कथेमुळे हे प्रसिद्ध झालेलं गाव. गावाच्या फाट्यावरच भलं मोठं पिंपळाचं झाड होतं. गावकऱ्यांचं म्हणणं होतं की त्या झाडावर मुंजा राहतो. काही वर्षांपूर्वी एका ब्राह्मण मुलाच्या लग्नाआधीच आकस्मिक मृत्यू झाला होता. तेव्हापासून त्याने त्या पिंपळाच्या झाडाला भारले असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. कित्येक लोकांना तर याचा प्रत्यय आलाय. आता यात किती खरं आणि किती खोटं हे त्यांनाच माहीत. माझं नाव बंडू आणि माझा मित्र इजा. आम्ही याच गावात लहानाचे मोठे झालो. माझा लंगोटी या इजा हा फारच खोडकर होता. मास्तरला शिव्या देऊन दिवसभर उन्हात फिरणं हा आमचा उद्योग. इजा हा सरपंचाचा पोरगा असल्याने त्याची गावात भारी वट. एक दिवस असंच जेवण वगैरे आटपून सर्व मित्रमंडळी गावच्या पारावर गप्पा मारत बसले होते. तेवढ्यात रखमा काकू येऊन आम्हाला म्हणाली, अरे तुम्हासनी माहीत नाही का, आज अमावस्या आहे, पळा लवकर घरी. इजा म्हणाला, भूतभीत काय बी नसते, ह्या सगळ्या गावकऱ्यांच्या मनगडन कहाण्या आहेत. यावर पोरं म्हणाली, ते काय बी असो, विषयाची परीक्षा नको घ्यायला. आम्ही तर चाललो घरी. तुला खोटं वाटत असेल तर जाऊन स्वतः बघ, फाट्यावरच्या पिंपळाखाली मुंजा दिसतो की नाही ते. खरं तर माझाही यांवर विश्वास नव्हता, पण तरी उगाच रिस्क नको म्हणून मी घरचा रस्ता धरला. पण इजाने मला आवाज दिला आणि म्हणे, आज आपण जाऊन पाहूयातच नेमका हा काय प्रकार आहे. मीही होकार देत मान हलवली आणि आम्ही दोघे निघालो गावच्या फाट्याकडे. रात्रीचे 9 वाजून गेले होते. गाव सुमसाम झालं होतं. 10-15 मिनिटाच्या अंतरावरच गावचा फाटा होता. आम्ही फाट्याजवळ आलो. सर्वत्र अंधार असल्याने आम्ही सोबत बॅटरी देखील आणली होती. फाट्यावरचे पिंपळाचे झाड एकदम भकास वाटत होते. आजूबाजूला रातकिड्यांची किरकिर आणि वाऱ्याचा मंद आवाज याशिवाय काहीच ऐकू येईना. वातावरण भयानक असल्याने मी त्याला म्हणालो, अरे उगाच कशाला, चल घरी जाऊयात. पण इजा काही ऐकेना. तो म्हणाला, आज काय तो छडा लावूनच जायचं. पिंपळाच्या झाडाखाली खूप लोकांनी नैवेद्य आणून ठेवले होते आणि दिवे लावलेले होते. आम्ही आजूबाजूला पाहिलं तर कोणीच नव्हतं. त्यावर विजा म्हणाला, आपण थोडं लांब थांबू, याच्यावर पहारा ठेवूयात, आज बघूच नेमका हा काय प्रकार आहे ते. ठरल्याप्रमाणे आम्ही लांब एका आंब्याच्या झाडाच्या मागे लपून पिंपळाच्या झाडाकडे पाहत होतो. 1-1.5 तास उलटून गेला. काहीच वेगळं जाणवत नव्हतं. अंधार गडद होत चालला होता. मी इजाला म्हणालो, अरे मुंजा गावाला गेलाय वाटतं, जाऊ दे, आपण उद्या परवा येऊयात, जाम झोप यायला लागली आता. पण तो म्हणाला, अरे अजून 1 तास वाट पाहूयात, जर काही नाही झालं तर मग जाऊ घरी निघून. तिथे बाजूलाच पेरूची बाग होती. आम्ही जाऊन 5-6 पेरू तोडून आणले आणि पेरू खात पिंपळाकडे पाहत बसलो. अमावस्या असल्याने काळाकुट्ट अंधार सर्वत्र पसरलेलाच होता. 1 तास उलटून गेला. जवळपास 12 वाजले असावेत. काहीच वेगळं न जाणवल्याने आम्ही घराकडे जाण्याचा निर्णय घेतला. अगदी 2-4 पावले चाललो असेल आणि अचानक आमची बॅटरी बंद झाली. बहुतेक चार्जिंग संपली असावी. आणि तेवढ्यात अचानक कोणाचा तरी रडण्याचा आवाज यायला सुरुवात झाली. आवाज आमच्या मागून येत होता. आम्ही लगेच मागे वळालो. आम्ही पाहिलं तर ते पिंपळाचं झाड त्या अंधारात एखाद्या हिऱ्यासारखं चमकत होतं. झाडावर लाइटिंग लावले की काय असंच भासत होतं. आम्ही थोडंसं घाबरलो आणि लगेच आंब्याच्या खोडामागे लपलो. लपून त्या पिंपळाच्या झाडाकडे पाहतच होतो. पिंपळाच्या झाडाला झोके घेत
एक 10-12 वर्षाचा मुलगा खाली उतरला. त्याच्या डोक्यावर लांबलचक केसांची शेंडी होती. त्याचे 2 लांब लांब सुळे लांबूनच भयावह वाटत होते. त्याची हाईट जेमतेम 3 फूट असेल. त्याच्या शरीराचा रंग हलका हिरवा होता. निर्वस्त्र असलेला तो झाडावरून खाली उतरत होता. तो खाली उतरला आणि खाली ठेवलेले दिवे आणि नैवेद्य खाऊ लागला. जोरजोरात हवा सुटली. वातावरणात वेगळाच गारवा जाणवू लागला. आमच्या काळजाचे ठोके आम्ही दोघेही स्पष्टपणे ऐकू शकत होतो. इजा म्हणाला, गावकरी मुंजा मुंजा म्हणतात, तो हाच बहुतेक. एवढ्यात माझ्या हातून बॅटरी खाली पडली आणि चालू झाली. बॅटरीचा प्रकाश सरळ त्याच्या तोंडावर पडला. त्याने लगेच आमच्याकडे पाहिलं. त्याची ती भेदक नजर आमचं काळीज चिरत होती. त्याचं ते भयावह रूप पाहून आमचं अवसानच गळालं. आता आपलं काही खरं नाही असा विचार मनात येऊन गेला. मी इजाचा हात पकडला आणि ओढतच घराकडे पळत सुटलो. तेवढ्यात अगदी आमच्या समोरच्या झाडावरच मुंजा लटकलेला दिसला. आम्ही लगेच दुसऱ्या बाजूला पळत सुटलो. आम्ही ज्या बाजूला पळत होतो त्याच बाजूला तो आमच्या अगदी समोर लटकलेला दिसायचा. आमच्या काळजाचा थरकाप उडाला होता. आता काही हा आपल्याला सोडत नाही असाच विचार आम्ही करत होतो. आता तो त्याचे सुळे दात बाहेर काढून एक एक पाऊल आमच्या जवळ येऊ लागला. बहुतेक आमचं काही खरं नाही असं माझ्या मनात वाटून गेलं. तेवढ्यात इजाने मला जोरात धक्का दिला आणि तो त्या मुंजाच्या समोर उभा राहिला आणि जोरात ओरडला, बंड्या, तू घरी जा आणि कोणाला तरी घेऊन ये. मी बघतो याचं काय करायचं ते. मी मदतीसाठी गावाच्या दिशेने धाव घेतली. थोडं पुढे जाऊन वळून पाहिलं तर ते भूत इजाला फरफटत त्या झाडाकडे घेऊन जात होतं. बाजूलाच पडलेलं बाभळीच्या झाडाचं एक लाकूड मी उचललं आणि त्याच्याकडे पळत सुटलो. मी जोरात पळत जाऊ लागलो आणि ते लाकूड सरळ त्याच्या डोक्यात घातलं. त्याच्या डोक्यातून रक्ताचा एक उगळ खाली आला आणि अचानक माझ्या डोळ्यापुढे धुंदी आली. माझी शुद्ध हरपली. मी डोळे उघडले. सकाळ झाली होती. मी आणि इजा एकमेकांच्या बाजूला पडलेलो होतो. बाजूला आमच्या घरचे जोरजोरात रडत टाहो फोडत होते. इजाला जाग आली. यांना काय झालं एवढायला? कोणी खपलं बिपलं की काय? अख्खं गाव जमा झालं होतं. घोळक्यातून सहजरित्या आतमध्ये जात आम्ही पाहिलं आणि आमच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण समोरच्या पिंपळाच्या झाडावर इजा आणि मी उलटे लटकत होतो. आमच्या डोक्यातून रक्ताची थेंब खाली पडत होते. आम्ही एकमेकांकडे पाहिलं आणि आता काय? या कधी आमच्या गावाला भेटूयात फाट्यावरच पिंपळाच्या झाडावर. वाट बघतोय हा आम्ही तुमची.